Hellos. So we have firstly seen what is break-even analysis is. Break-even analysis म्हणजे काय? प्रॉफिट झोन काय असतो फर्मचा, लॉस झोन काय असतो, कशा प्रकारे कॉस्ट मध्ये चेंज झाल्यावर, कशा प्रकारे रेव्हेन्यू मध्ये चेंज झाल्यावरती आपला ब्रेक इव्हन पॉइंट बदलतो. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, ब्रेक इव्हन क्वांटिटी म्हणजे काय, ब्रेक इव्हन चार्ट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा थिओरॉटिकल पार्ट बघत होतो किंवा बघतोय तेव्हा बघितल्या आणि काही प्रकारची सम्स पण बघितली. आपण त्यासाठी फॉर्म्युला वापरला, ब्रेक इव्हन क्वांटिटी इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट अपॉन सेलिंग प्राइस और प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. बरोबर. आणि ह्याच फॉर्म्युलाने आपण आपली पुढची सम्स पण काही अंशी सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं लक्षात आलंय नक्की? सांगा बरं मला, काय लक्षात आलं नाही अदरवाईज? तुम्ही ऐकता राईट माझं बोलणं? ओके. येस मॅम. सो आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली आपली फिक्स्ड कॉस्ट 45,000 होती. आता जर मी असं म्हटलं की माझं प्रोडक्शन छान वाढलंय आणि त्यामुळे माझी फिक्स्ड कॉस्ट कमी झाली, 45,000 वरून ती 15,000 वर आली. ओके. तर मला किती क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागेल सो दॅट मी प्रॉफिट अर्न करू शकेल? ओके. ह्याचं उत्तर मला काढायचंय. सो आता नवी असलेली फिक्स्ड कॉस्ट किती आहे मला सांगा? 15,000. बरोबर. 15,000. करेक्ट. 15,000. व्हेरी गुड. तर हे तर ऑलरेडी पुस्तकात दिलेलं उदाहरण आहे की नाही. आपण त्यात थोडंसं, आणि आपल्याला माहितीये प्राइस होती 20 किंवा सेलिंग प्राइस होती 20 आणि व्हेरिएबल कॉस्ट होती 5. बरोबर. आता थोडंसं आपण ह्या ट्विस्ट आणूया. आपण म्हणूया की आपली जी फिक्स्ड कॉस्ट आहे ती 15,000 इतकी कमी होण्यापेक्षा 30,000 एवढी कमी झाली. म्हणजे 45,000 वरून ती 30,000 एवढी झाली. येत आहे लक्षात? म्हणजे आता आपली फिक्स्ड कॉस्ट किती असणार आहे? 13,000. करेक्ट, 30,000. सो 30,000 फिक्स्ड कॉस्ट असताना, 20 प्राइस असताना आणि 5 व्हेरिएबल कॉस्ट असताना मला किती युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील हे तुम्ही मला सांगायचंय. करा बरं सम सॉल्व्ह आणि दाखवा मला. झालं सॉल्व्ह? तुम्ही करताय राईट का फक्त मीच करून? 2,000. करेक्ट, 2,000. 2,000. म्हणजे मी काय म्हणू शकते रे, ब्रेक इव्हन क्वांटिटी किती आहे माझी? ब्रेक इव्हन क्वांटिटी किती आहे माझी? 2,000 युनिट्स, राईट? 2,000. करेक्ट. म्हणजे मला असं म्हणायला लागेल, Yes. जर माझ्या फर्मला प्रॉफिट बनवायचा असेल, प्रॉफिट मिळवायचा असेल आणि लॉस टाळायचा असेल, तर मिनिमम त्यांनी किती आउटपुट प्रोड्यूस करणं गरजेचं आहे? 2,000. करेक्ट, 2,000. येत आहे तुमच्या लक्षात? सो त्यांचं असं एक्सप्लेनेशन आपण म्हणू शकतो, अन इन्क्रीज इन फिक्स्ड कॉस्ट will increase BEP, break even point, and decrease in fixed cost will decrease the break even point. जर फिक्स्ड कॉस्ट वाढली तर तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट पण वाढतो, म्हणजे तुम्हाला जास्त आउटपुट प्रोड्यूस करायला लागतं. जर फिक्स्ड कॉस्ट कमी झाली तर ब्रेक इव्हन पॉइंट कमी होतो, म्हणजे तुम्हाला कमी आउटपुट प्रोड्यूस करायला लागतं आणि तरीही तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. सो फिक्स्ड कॉस्ट कमी होणं हे कंपनीच्या फायद्याचं ठरू शकतं. Okay, then there is changes in variable cost. Any change in a variable cost will shift the total cost upward and downward, and hence it will affect the break-even point. So fixed cost मध्ये जसाही फरक होईल तसा तुमचा ओव्हरऑल ब्रेक इव्हन पॉइंट पण शिफ्ट होईल आणि आपोआप त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसू शकेल. आता इथे भरपूर सारी जी जाळी दिसत आहेत की नाही रेषांची, ती चेंजेस इन टोटल व्हेरिएबल कॉस्ट अशी आहे. ओके.
सो असा विचार करा की तुमची द इफेक्ट्स ऑफ चेंजेस इन व्हेरिएबल कॉस्ट ऑन ब्रेक इवन पॉइंट इज शोन इन अ फिगर. वेन व्हेरिएबल कॉस्ट इज TVC, तुम्हाला दिसते TVC? एक सेकंड. ओके. सो जेव्हा TVC ही व्हेरिएबल कॉस्ट होती आहे ती TVC1 वर पोचली, म्हणजे खरं सांगायचं तर तो आता आपल्याला पॉइंट दिसत नाहीये कारण त्या ग्रीन पट्टीमुळे. येस. सो TVC वरून TVC1 वर पोचली, म्हणजे थोडक्यात थोडीशी शिफ्ट झाली, अपवर्ड शिफ्ट झाली. तर टोटल कॉस्ट कर्व पण शिफ्ट होतो. TC हा कर्व आहे तो पण TC1 वर शिफ्ट होतो. TVC वरून TVC1 वर पोचलो तर टोटल कॉस्ट पण कर्व पण शिफ्ट होतो TC1 वर. ओके. दिस विल इन्क्रीज द ब्रेक इवन पॉइंट टू B1. सो ओरिजिनल जो B पॉइंट होता तो शिफ्ट होईल B1 वर, म्हणजेच थोडक्यात सेम इफेक्ट होईल जो फिक्स्ड कॉस्टवर होत होता तो. जर समजा तुमचा ब्रेक इवन पॉइंट शिफ्ट झाला B1 वरती तर तुम्हाला जास्त क्वांटिटीचा आउटपुट प्रोड्यूस करायला लागेल प्रॉफिट मिळवण्यासाठी. याच्या उलट टोटल व्हेरिएबल कॉस्ट TVC2 वर शिफ्ट झाली तर तुमची टोटल कॉस्ट सुद्धा TC2 वर शिफ्ट होईल आणि त्यामुळे आपोआपच तुमचा जो ब्रेक इवन पॉइंट B होता तो कमी होऊन B2 वर पोहोचेल. याचा अर्थ फर्मला प्रॉफिट मिळवण्यासाठी पूर्वी जी OQ एवढी क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागत होती B पॉइंटच्या वेळी, तर ती OQ2 इतकी कमी प्रोड्यूस करायला लागेल. आपण म्हणू शकतो की टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर फर्मचा ब्रेक इवन पॉइंट पण वाढतो, पण त्यामुळे ब्रेक इवन क्वांटिटी जास्त प्रोड्यूस करायला लागते प्रॉफिट मिळवण्यासाठी आणि वाईस वर्सा. व्हेरिएबल कॉस्ट कमी झाली तर तुमचा ब्रेक इवन पॉइंट कमी होणार, ब्रेक इवन क्वांटिटी कमी होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला कमी प्रोड्यूस करायला लागेल जर समजा प्रॉफिट मिळवायचा असेल तरी सुद्धा. ओके. आता तुम्ही खालचं सम बघताच आहात. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 7. तुमची फिक्स्ड कॉस्ट आहे 50,000, प्राइस आहे 8, तर ब्रेक इवन पॉइंट किती? सॉल्व्ह करा बरं हे सम आणि मला उत्तर सांगा. तुमच्या वहीत मला जरा छानपैकी दिसू देते. सो किती उत्तर येत आहे मला सांगा. जेव्हा तुमची फिक्स्ड कॉस्ट 50,000 आहे, तुमचं व्हेरिएबल कॉस्ट ही 7 आहे आणि तुमचं प्राइस जी आहे ती 8 आहे, सेलिंग प्राइस, बरोबर. तेव्हा असताना आणि तुमच्याकडे उजवीकडे दुसरं सम तयार होत आहे, ते सॉल्व्ह करा लगेचच आणि मला उत्तर सांगा. जस्ट अ मिनिट. ओके. So I was noting. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची फिक्स्ड कॉस्ट सेम आहे, तुमची प्राइस सेम आहे, पण फक्त तुमची जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती 5 झाली. आता सांगा बरं मला किती युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील. तुमचा फॉर्म्युला काय होईल? 50,000 डिवायडेड बाय P. तुमची प्राइस आहे 8 आणि तुमची व्हेरिएबल कॉस्ट चेंज झालेली आहे 5, राईट. सो 50,000 डिवायडेड बाय 3. तुम्हालापर्यंत माझा आवाज येतोय, राईट? कारण मला तुमची उत्तरं नाही मिळत आहेत. येस मॅम. सांगा मला याचं उत्तर काय? 166 असं येतंय मॅम. हा, बरोबर, तसंच येणार आहे. ओके.
सो असा विचार करा की तुमचं उत्तर येताना हे थोडं काय म्हणू पण 16 पॉईंट असं आलंय का? किती आलंय? येस मॅम येस 16,000 मॅम. 16,000 666 असं पण 16,666.67. 0.666 पुढे जात आहे राईट. सो आपण म्हणू शकतो हा हा येस मॅम. अप्रॉक्सिमेटली 16,667 हा युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील जर समजा येस व्हेरिएबल कॉस्ट ही 5 वरती म्हणजे कमी झाली तर. सो असा विचार करा, आधी 50,000 युनिट प्रोड्यूस करायला लागत होती. जर समजा 2 रुपयांनी फक्त व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कमी झाली तर जवळजवळ कितीने कमी झाली बघा, तिपटीने कमी झालेत युनिट. 3 टाइम्स तुमची कमी झालेली दिसतात. म्हणजेच an increase in variable cost will increase the break even quantity and vice versa. येत आहे तुमच्या लक्षात? आता जस्ट अ मिनिट. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हा फॉर्म्युला ब्रेक इवन पॉइंट्सचा कसा वापरला गेलाय ते बघूया. ओके, बीईपी क्वांटिटी दॅट इज ब्रेक इवन क्वांटिटी, हा काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असतो टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय प्राइस पर युनिट मायनस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. बरोबर, दॅट इज ब्रेक इवन पॉइंट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, ज्याला आपण असं म्हणू शकतो बीईपी ब्रेक इवन पॉइंट इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय प्राइस मायनस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. कारण आपण असं म्हणतोय ना ॲव्हरेज प्राइस पर युनिट. पर युनिट म्हणजे एका युनिट मागे किती ॲव्हरेज कॉस्ट आहे, म्हणजेच ती ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे. आणि पी म्हणजे सेलिंग प्राइस पर युनिट आहे. येत आहे तुमच्या लक्षात? तुम्हाला हा फॉर्म्युला नक्की लक्षात आलाय का? नक्की लक्षात आलाय का मित्रांनो? हा लिहून घ्या बरं कुठेतरी नीट सगळ्या प्रकारचे हे फॉर्म्युले. सो ऑब्वियसली PAVC मेजर्स P मायनस AVC, म्हणजे प्राइस मायनस AVC हे कशासाठी मोजलं जातं? कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट, म्हणजे तुमच्या पर युनिट मागे किती कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागतंय हे शोधण्याचं काम आपण P मायनस AVC किंवा सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट किंवा प्राइस पर युनिट मायनस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, थोडक्यात डिनॉमिनेटर आपल्याला काय सांगतो? कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. तुमच्या हे होपफुली फॉर्म्युला लक्षात आला असेल. आलाय का? येस मॅम. येस, लेट्स गो देन. गणित बघा. ओके, फिक्स्ड कॉस्ट आहे 800, लिहून घ्या कुठेतरी. घेताना लिहून. फिक्स्ड कॉस्ट आहे $800, येस मॅम. व्हेरिएबल कॉस्ट आहे $4 पर युनिट आणि सेलिंग प्राइस आहे $8 पर युनिट. सो तुम्ही ब्रेक इवन पॉइंट कॅल्क्युलेट करू शकाल. बरोबर, जसा तुम्हाला इथे दाखवलाय त्याप्रमाणेच तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आपला फॉर्म्युला आहे फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, आणि म्हणून आता आपण म्हणू शकतो फिक्स्ड कॉस्ट आहे 800 डिवायडेड बाय 8 आहे सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे 4. सो 800 डिवायडेड बाय 8 मायनस 4 दॅट इज $800 डिवायडेड बाय 8 minus 4 that is $4. So 800 divided by 4 that is 200 units. म्हणजे at 200 units, 200. correct, at 200 units the total revenue equals to total cost. Hence a firm will reach the break even point when it produces 200 units. म्हणजे जेव्हा फर्म 200 युनिट प्रोड्यूस करेल तेव्हा ती ब्रेक इवन पॉइंटला पोहोचेल असं फर्म बद्दल सांगता येईल. आता असं अज्युम करू की फिक्स्ड कॉस्ट आहेत. आता थोडंसं ब्रेक करू. कुठल्या कुठल्या फर्मला फिक्स्ड कॉस्ट आहेत बघा. मंथली रेंट किती दाखवलाय तुमच्या पुस्तकात सांगा मला. तुमच्या समोर स्क्रीनवर आहे मंथली रेट $100. 5,100. हा, करेक्ट, $100. इन्शुरन्स दॅट इज त्यांनी सांगितलं आपल्याला 600 पर इयर, एका वर्षात 12 महिने असतात म्हणून 600 डिवायडेड बाय 12
म्हणजेच पर मंथ $50 एवढं इन्शुरन्स प्रीमियम पे करायला लागतोय. सो ह्या दोन्ही फिक्स्ड कॉस्ट आहेत. म्हणजे एका महिन्याला किती फिक्स्ड कॉस्ट आहे त्या फर्मची? रेंट प्लस इन्शुरन्स. सो 100 + 50 दॅट इज 150 ही टोटल मंथली कॉस्ट दिसते. बरोबर. आता व्हेरिएबल कॉस्ट पण तशाच कॅल्क्युलेट करायच्यात. एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मला $3चं मटेरियल लागतं. एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मला लेबरला $4 खर्च करायला लागतात. सो $3 + $4 becomes $7. दॅट मीन्स टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती झाली? $7 आणि टोटल फिक्स्ड कॉस्ट झाली $150. ओके. आता आपण किती रुपयाला ते सेल करतोय हे आपल्याला कळलंय. सेलिंग प्राइस त्यांनी दिलेल्या असल्याप्रमाणे $10. येतंय तुमच्या लक्षात? मग आता आपल्याला फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे. आपल्याकडे फिक्स्ड कॉस्ट आली 150ची, व्हेरिएबल कॉस्ट आली $7ची आणि सेलिंग प्राइस आली $10ची. सो फॉर्म्युला काय आपल्याला? फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सो आपण करू शकतो $150 डिवायडेड बाय 10 - 7. सो $150 डिवायडेड बाय 3. आणि म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की फर्मला 50 युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील ब्रेक इव्हन पॉइंटवर रीच करायला. तुमच्या लक्षात आलं हे कसं सॉल्व्ह केलंय ते नक्की? मी तुम्हाला पुस्तकात जसं सॉल्व्ह केलंय तसं फक्त सांगितलंय. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवू तुम्हाला हवं असेल तर? तुम्ही लिहिताय राईट हे? येस मॅम. येस. तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवायला हवंय परत? हवं असेल तर सांगा, मी करून दाखवणार. बाळांनो सांगताय ना, म्हणजे मला कळेल की मला तुम्हाला करून दाखवायचंय की तुमच्या लक्षात. दाखवा एकदा सोडून. दाखवू ना? दाखवा मॅम एकदा. दिखाव एक बार. काहीच प्रॉब्लेम नाही. Yeah. आता हे तर लक्षात आलं की आपण टोटल फिक्स्ड कॉस्ट वर कसे पोहोचलो. $100 मंथली रेंट प्लस $50 इन्शुरन्स प्रीमियम, नॉट रुपीज, डॉलर्स. सो 100 + 50 बिकम्स 150. म्हणजे मंथली फिक्स्ड कॉस्ट किती आली आपली? 150. येतंय लक्षात इथपर्यंत? आता बघा, व्हेरिएबल कॉस्ट मध्ये दोन गोष्टी आहेत. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट शोधायला आपण पर युनिट किती डॉलर्सचं मटेरियलला गेलं? $3. आणि पर युनिट लेबरला किती खर्च आला? $4. आपण फक्त त्या दोघांची सम केलीये. सो पर युनिट मला किती व्हेरिएबल कॉस्ट लागलीये? $7. इथपर्यंत लक्षात आलं? येस मॅम. व्हेरी गुड. आता त्यांनी Yes, सांगितलं ma'am. की सेलिंग प्राइस किती आपली? $10. बरोबर. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आठवा? फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. बरोबर ना? म्हणजे आपल्याला हे तिन्ही आयटम मिळालेत का रे? मिळाले. फिक्स्ड कॉस्ट मिळाले $150, व्हेरिएबल कॉस्ट मिळाले 7 आणि सेलिंग प्राइस मिळाले $10. आता मला काय करायचंय? आता मला फक्त ह्या गोष्टी उठवायच्या आणि या फॉर्म्युला मध्ये आपल्याला दिलेल्या घालायच्या. ओके. सो फिक्स्ड कॉस्ट किती आपली आत्ताची? 150. बरोबर. $150. करेक्ट. आणि मला सांगा सेलिंग प्राइस किती आहे? $10. करेक्ट, $10. आणि मला सांगा आता की $10. करेक्ट व्हेरिएबल कॉस्ट आहे $7. बरोबर. $7. करेक्ट. मग आता मला सांगा 150 तर वरती मी तसंच ठेवते. डिनॉमिनेटरची सांगू शकाल किती येईल समती? $3. 7. $3. करेक्ट. मग आता हे तर सिंपल आहे ना. 150 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 50. करेक्ट. 50. म्हणजेच तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट तुम्हाला कधी मिळेल? किती युनिट्स प्रोड्यूस केल्यावरती? 50 युनिट्स. करेक्ट. येत आहे आता लक्षात नक्की? परत Yes, सांगायला ma'am. येस मॅम. परत सांगायला हवंय? ओके. सो मला वाटतं मी हे तुम्हाला सांगितलं, राईट? आता मी फक्त काय करणार आहे माहितीये का? इथे थोडेसे नंबर बदलणार आहे. सो आय विल बी सेइंग की
हे आहे 200, म्हणजे तुमचं मंथली रेंट आहे 200. ओके. आणि हे जे इन्शुरन्स दिसतोय ना तो आहे 20. येत आहे लक्षात? तुमचा इन्शुरन्स प्रीमियम किती आहे? 20. त्यामुळे तुम्हाला काढायचं की तुमची टोटल फिक्स्ड कॉस्ट किती असेल. ती मला नंतर सांगायची. ओके. त्याच्यानंतर मला हे सांगायचं आहे मटेरियल कॉस्ट आहे ना. सो मटेरियल कॉस्ट आहे लेट्स से, ठीक आहे, मटेरियल कॉस्ट आहे $5. लेबर कॉस्ट आहे $6. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला नंतर की व्हेरिएबल कॉस्ट किती असेल तुमची. ओके. आणि त्याच्यानंतर तुमची जी सेलिंग प्राइस आहे ती आहे $22. आता मला तुम्ही करून दाखवा की तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट कितीला मिळेल. तुमच्या लक्षात येत आहे? रेड मार्क मध्ये लिहिलेली जे नंबर आहेत ते तुमचे सगळे वेगळे नंबर आहेत मगाच्या गणितापेक्षा, पण मेथड सेम आहे. सो तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही किती तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट असेल. सॉल्व्ह करताय? Break even point is equals to 20. ना कूल. आता आपल्याला एक आन्सर मिळालंय की ब्रेक इव्हन पॉइंट 20 असेल. राईट. बघूया काय उत्तर येत आहे. बरं, मला सांगा तुमची टोटल फिक्स्ड कॉस्ट किती आली रे? $220 आली का? 120. 220. 220 आली आहे, बरोबर. Yes, ma'am. व्हेरिएबल कॉस्ट किती आली? 11. करेक्ट. 11. $11. आणि ऑलरेडी आपल्याकडे सेलिंग प्राइस किती आहे? 22. म्हणजे तिन्ही 20. आयटम मिळाले का 22. आपल्याला? येस. म्हणजे फिक्स. Yes. फिक्स. मग आता मला सांगा इथे फिक्स कॉस्टला न्यूमरेटरला मी किती लिहिणार आहे? 220. बरोबर. 220. खाली लिहिणार डिनॉमिनेटरला सेलिंग प्राइस म्हणजे आली 22. 22 minus 22 minus 11. करेक्ट. 22. सो मी असं म्हणू शकते का रे 220 डिवायडेड बाय 11. 22 मायनस Yes. म्हणजे 11 होता. Yes, ma'am. Yes, ma'am. राईट. म्हणजेच अतिशय सोपी प्रकारे 11 दुणे 22, 11 2s are 22. सो 2 आणि 0. सो दॅट इज 20 युनिट्स. म्हणजे मला जर समजा ब्रेक इव्हन पॉइंटवर पोचायचं असेल तर काय करायला लागेल? मला 20 युनिट्सच प्रोड्यूस करायला लागतील. आणि यात आपण शिकलेले सगळे इम्पॅक्ट दिसतात. कारण बघा आपली फिक्स्ड कॉस्ट पण वाढली. आधी 150 होती ती 220 झाली. बरोबर. आपली व्हेरिएबल कॉस्ट पण वाढली आणि आपली सेलिंग प्राइस पण वाढली. आणि पण एवढं सगळं वाढल्यामुळे आपल्याला कमी क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागणारे प्रॉफिट मिळवण्यासाठी. सो ब्रेक इव्हन पॉइंट आपला कमी झालाय. लक्षात येत आहे तुमच्या नक्की? पुढे जाऊया. कूल. Yes, ma'am. हे कशाच प्रकारचं गणित दिसतंय. ओके. सो तुम्हाला सेल्स दिलेत मंथली प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट मधले. ओके. ग्रॉस सेल आहेत $500 कारण 10 युनिट्स पर युनिट अशी किंमत आहे आणि अशी 50 युनिट विकली आहे. लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे गुड्स सेल करण्यासाठी कॉस्ट किती लागली होती? 7 पर युनिट आणि अशी 50 युनिट्स विकल्यामुळे 500 मायनस 350 म्हणजे टोटल नेट सेल्स किती मिळालेत मला? $150. तुमच्या लक्षात येत आहे मी कसं जाते ते? नीट लक्ष द्या हा. मी तुमच्या समोर जे आहे त्याच्यावरनच बोलतेय सगळं.
सो $500 हा माझा ग्रॉस सेल होता. एका युनिटची किंमत आहे 10 रुपये आणि अशी 50 युनिट विकली. सो 10 मल्टिप्लाइड बाय 50 दॅट इज $500. सो ग्रॉस सेल हा 500 झाला. पण यातून सेल करताना जी कॉस्ट लागते की नाही, ती जी लेस कॉस्ट मायनस गुड सोल्ड, गुड सेल करण्यासाठी जी कॉस्ट होती ती होती $60 पर युनिट. आणि अशी मी 50 युनिट सेल केली. सो 50 मल्टिप्लाइड बाय 7 दॅट इज मला टोटल गुड सेल करण्यासाठी $350 पडले, खर्च आला. सो 500 सेलचा सेल झाला, पण 350 त्यासाठी खर्च आला. सो माझा नेट सेल किती असू शकतो? 500 मायनस 350 इज इक्वल टू 150. इथपर्यंत लिहून घ्याल. मला सांगा बरं तुमचं लिहून झालं की? आता पुढचं बघा. झालं तुमचं लिहून 150 पर्यंत? भाऊज आणि बहिणीज? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. सी मला तुम्हाला कळत नाहीये ना, म्हणजे मला कळत नाहीये की तुमचं लिहून झालंय की नाही. सो उत्तर द्या, अदरवाईज मी मूर्खार्क विचारत बसेन की नाही, झालं का. बरोबर. एक्सपेन्सेस मध्ये बघा काय, रेंटसाठी म्हणजे भाड्यासाठी $100 खर्च झाले. इन्शुरन्ससाठी $50 खर्च झाले. टोटल एक्सपेन्सेस म्हणजे रेंट आणि इन्शुरन्सची टोटल आहे $100 प्लस $50 दॅट इज $150. इझी आहे लक्षात यायला? आता आपण सगळेजण ऑलरेडी कॉमर्स शिकतोच आहोत, त्यामुळे आपल्याला हे माहित असलं पाहिजे. पण तरी एकदा काय म्हणू, तरी पण आपल्याला कळलं पाहिजे या मिशाने. नेट प्रॉफिट काढण्यासाठी मी काय करणार आहे, नेट सेल जे आहेत त्या नेट सेल मधून, ओके, त्या नेट सेल मधनं मी माझे टोटल एक्सपेन्सेस वजा करणार आहे. तर मला कळेल मला प्रॉफिट होणार आहे की लॉस. जर समजा टोटल एक्सपेन्स मोठे असतील नेट सेल पेक्षा तर लॉस होईल. जर टोटल एक्सपेन्स लहान असतील सेल्स पेक्षा तर एक्सपेंडिचर कमी असल्यामुळे सेल्स पेक्षा मला प्रॉफिट होईल. पण जर ते दोन्ही सेम असतील, उदाहरणार्थ 150 तर मी 150 मायनस 150 करेन. बरोबर. सो आता माझी काय कंडिशन आहे, नेट प्रॉफिट काढण्यासाठी नेट सेल्स $150 मायनस टोटल एक्सपेंडिचर $150, म्हणजेच माझा नेट प्रॉफिट होतो $0. सो आय हॅव नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे असं म्हटलं तर आत्ता या क्षणी हे जे 50 युनिट्स आहे, हे 50 युनिट्स आपली ब्रेक इव्हन क्वांटिटी आहे, कारण मला ना प्रॉफिट होतोय ना लॉस होतोय. तुमच्या लक्षात येतंय? मॅम परत सांगा ना एकदा. हा सांगते. ओके. सो बघा, तुम्हाला आठवतंय आपण कॉमर्समध्ये किंवा नॉट स्पेसिफिकली कॉमर्स, मला अकाउंट्स म्हणायचंय. अकाउंट्समध्ये प्रॉफिट काढण्यासाठी काय करतो रे, टोटल एक्सपेंडिचरची जी साईड असेल तर आपल्याला, तुम्हाला आठवा आता P&L अकाउंट तुम्हाला आठवतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. P&L अकाउंट मध्ये आपले राईट साईडला सगळे इन्कम्स असतात, ग्रॉस प्रॉफिट आणि वगैरे. ग्रॉस प्रॉफिट आलेला असतो आपल्याला सेल्स मधून, बरोबर. सो ग्रॉस प्रॉफिट असतो आणि इतर सगळ्या प्रकारची इन्कम असतात राईट साईडला. आणि लेफ्ट साईडला असतात सगळे एक्सपेंडिचर, सॅलरी, स्टेशनरी आणि ते सगळे, बरोबर. मग मी काय करते, याचा जो ग्रॉस प्रॉफिट आणि सगळ्या इन्कमची टोटल असते ती बॅलन्सिंग करताना या सगळ्या एक्सपेंडिचर मधून वजा करते, म्हणजेच मला इथे काहीतरी माझा नेट प्रॉफिट मिळतो. तुम्हाला आठवतंय आता हे आपण फायनल अकाउंट मध्ये केलेलं ट्रेडिंग अकाउंटला, बरोबर. Yes, ma'am. बरोबर. Yes, ma'am. आपण हेच करतो इथे, फक्त बेसिक साधी सोपी आहे, कारण खूप काही आपल्याकडे प्रॉफिट आणि लॉस नाहीये, बरोबर. म्हणजेच आत्ताच्या आपल्या ह्याच्यात
आपल्याला सेल्स मिळालेत, बाकी कुठलंही आपल्याकडे आता इन्कम नाहीये. म्हणजेच आपला ग्रॉस प्रॉफिट किंवा नेट सेल्स असं म्हणू ते $150 झालेत मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. एका युनिटला 10 पर युनिट मिळतात सेल केल्यावर आणि म्हणून $10 मल्टिप्लाइड बाय आम्ही 50 युनिट सेल केली. सो 50 मल्टिप्लाइड बाय 10 दॅट इज 500. सेम पण मला ते 10 रुपये मिळवण्यासाठी 50 युनिट सेल करताना $7 खर्च येतो किंवा $60 खर्च येतो. म्हणजेच मला एका युनिट मागे 3च रुपये मिळतात. म्हणजे 10तून 7 गेले तर 3 उरतात तसे. बरोबर. पण मग आपण काय केलंय, नुसतं असं मल्टिप्लाय करण्यापेक्षा आधी $500 हे आपला ग्रॉस सेल काढून घेतलाय. मग त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे $7 पर युनिट तो मायनस केलाय. सो 500 मायनस 350 खर्च. सो मला ऍक्च्युली सेल मधून किती पैसे मिळाले, किती प्रॉफिट झाला, ग्रॉस प्रॉफिट दॅट इज $150. इथपर्यंत लक्षात आलं? येस मॅम. ओके. आता एक्सपेन्सेस साइड बघा, म्हणजे तुमची लेफ्ट साइड P&L ची. सो रेंट आहे, इन्शुरन्स आहे. रेंट आहे $100, इन्शुरन्स आहे $50. म्हणजे माझी त्या दोघांची टोटल म्हणजे टोटल एक्सपेन्सेस झाले. 100 + 50 किती झाले? 150. म्हणजेच माझे टोटल एक्सपेन्सेस पण किती झाले? 150. सो आता माझ्याकडे ग्रॉस प्रॉफिट किंवा ज्याला नेट सेल्स इथे म्हटलंय ते 150 आणि टोटल एक्सपेन्सेस पण आहेत 150. म्हणजे मग मी नेट प्रॉफिट कसं काढणार सांगा? इथे 150 आहेत हे मला कळलंय, बरोबर. आणि एक्सपेन्सेस पण माझी ही टोटल 150 आहे ही पण मला कळली आहे. मी बॅलन्सिंग करणार. 150 मायनस 150 याचा अर्थ नील. माझं नेट प्रॉफिट काही पण नाहीये, 0 आहे. कारण एक इन्कम मायनस एक्सपेंडिचर किंवा सेल्स मायनस एक्सपेंडिचर ह्याची किंमत 0 होतीये. 150 नेट सेल्स मायनस टोटल एक्सपेंडिचर 150 बिकम्स 0. येतंय लक्षात? येस मॅम. म्हणजेच तुमचा नेट प्रॉफिट 0 आला. आता मला सांगा, आतापर्यंत जे आपण शिकवत होतो त्याच्यात आपल्याला कळलं की ब्रेक इव्हन पॉइंटला माझी अशी सिच्युएशन असते की मला लॉस तर होत नाहीये पण मला प्रॉफिट पण होत नाहीये. म्हणजेच मी नो लॉस नो प्रॉफिट झोन मध्ये असते. मग आता मला सांगा, नेट प्रॉफिट 0 आहे म्हणजेच नेट लॉस पण 0 आहे की नाही या क्षणी? अदरवाईज नेट प्रॉफिट निगेटिव्ह आला असता. जर समजा 5 असा लॉस झाला असता तर -5 हा तुमचा प्रॉफिट झाला. लॉस म्हणजे काय? निगेटिव्ह प्रॉफिट असतो ना. पण तसं काही नाहीये. ह्याचा अर्थ आता आपल्याकडे नो प्रॉफिट नो लॉस झोन आहे. म्हणजे ऍट पॉइंट वेअर युअर नेट प्रॉफिट इज 0 तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटला आहात. कारण तुम्हाला प्रॉफिट पण होत नाहीये, लॉस पण होत नाहीये. जर समजा अशी कंडिशन तुम्हाला फर्म मध्ये असेल तर तुम्ही त्यावेळी जितकी युनिट्स प्रोड्यूस करत असाल ती असेल तुमची ब्रेक इव्हन क्वांटिटी. मला सांगा, इथे आपण किती युनिट्स प्रोड्यूस केली रे? 50 युनिट्स राईट. मग अशी वरतीच दाखवलंय 10 युनिट्स 50 युनिट सेल केली 10 रुपयाला, मग $7 खर्च होता 50 युनिट्सला. म्हणजेच मी जेव्हा 50 युनिट सेल करत असते तेव्हा मला नेट प्रॉफिट 0 येतो. म्हणजेच माझं ब्रेक इव्हन क्वांटिटी 50 युनिट्स आहे. तुमच्या लक्षात येतंय का? येस मॅम. करेक्ट. मग आता आपल्याकडे सेलिंग प्राइस पर युनिट मिळाली आपल्याला. एक नवीन मला वाटतं आत्ताचा आपल्याकडे 5 मिनिटं आहेत ती आपण एक्सपेंड करूया हे म्हणजे गणित सोडवायला. ओके, लिहून घ्या पटापट. सेल प्राइस पर युनिट 250 आहे. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे 150 150 आहे. आणि टोटल फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत 35,000. ओके, म्हणजे फिक्स्ड कॉस्ट आहे 35,000, व्हेरिएबल कॉस्ट आहे 150 आणि सेल प्राइस पर युनिट आहे 250. म्हणजेच फिक्स्ड कॉस्टच्या जागी मी लिहिणार 35,000 त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्ही बघताय राईट खाली आपला फॉर्म्युला आहे ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सो $35,000 डिवायडेड बाय सेलिंग प्राइस आहे 250 मायनस व्हेरिएबल कॉस्ट आहे 150. So $35,000 divided by $100
म्हणजे या नव्या सम मध्ये जो थर्ड सम आपल्याला दिसतंय त्यात जर समजा मला नो पॉइंट नो लॉस झोन मध्ये जायचं असेल तर 350 युनिट्स ब्रेक इव्हन क्वांटिटी असली पाहिजे. द ब्रेक इव्हन पॉइंट इन द सेल्स डॉलर्स कॅन बी कम्प्युटेड बाय मल्टिप्लाइंग द ब्रेक इव्हन लेवल ऑफ युनिट्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रेक इव्हन पॉइंट काढायचा असतो तेव्हा तुम्ही जी BEQ येते ब्रेक इव्हन क्वांटिटी युनिट्स मध्ये त्या BEQ ला जेव्हा तुम्ही त्या काय म्हणू आपण त्याला युनिट्सची एका युनिटच्या सेलिंग क्वांटिटीने जर मल्टिप्लाय केलं एकाची सेलिंग प्राइस काय आहे बघा 250 युनिट्स आहे की नाही. म्हणजे तसं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कळेल किती आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट सेलिंग प्राइस मिळणार आहे. सो ब्रेक इव्हन क्वांटिटी आहे 350 आणि आत्ताची सेलिंग प्राइस आहे पर युनिट 250. बरोबर येतंय लक्षात मी काय म्हणते ते? सोन्यानो कळतंय का? येस मॅम. सो 350 ही जी ब्रेक इव्हन क्वांटिटी आहे त्याला मी एक युनिटला मला सेल केल्यावर किती प्राइसला सेल करते मी 250 ला. म्हणजे 350 मल्टिप्लाइड बाय 250. थोडक्यात मला असं म्हणायचंय माझा ब्रेक इव्हन पॉइंट किती पैशावर येईल तर तो होईल $87,500. तुमच्या लक्षात येतंय? म्हणजे मी फक्त मगाशी जे युनिट मध्ये कन्व्हर्ट करत होते आता मी ते युनिट मध्ये कन्व्हर्ट केलेले ब्रेक इव्हन क्वांटिटी मध्ये कन्व्हर्ट केलेले आता मी ते ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये कन्व्हर्ट करते. याचाच अर्थ मी आता ते पैशामध्ये कन्व्हर्ट करते. मगाशी क्वांटिटी मध्ये कन्व्हर्ट करत होतो ब्रेक इव्हन क्वांटिटी, आता आपण ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये पैशामध्ये कन्व्हर्ट करतोय. वी कॅन से ब्रेक इव्हन प्राइस. येतंय लक्षात नक्की? हे लिहून घेताय ना? येस मॅम. गुड. सो मला माहिती आहे आपण ऑलरेडी खूप जास्त वेळ ह्याच्यावर घालतोय आणि त्याहीपेक्षा मी तुमची 2 लेक्चर्स घेतली आहेत आज घेताना, पण आपल्याला थोडा धडा पुढे न्यायचा होता. सो तुम्हाला आज जमणारे पुढचं लेक्चर जॉईन करायला की आपण उद्याला जॉईन करायचं? तुम्ही सांगा मला. जरा उत्तर द्या. चालेल मला तुम्ही उद्याला म्हणलात तरी किंवा आजला म्हणलात तरी काही म्हणलात तरी मी तुमच्यावर सोडते. मला कळत नाहीये ना तुमच्या ब्रेनची सॅच्युरेशन लेवल काय आहे. इन द सेन्स तुमचा मेंदू किती थकलाय, श्रमलाय, भूक किती लागलीये, झोप किती येते ते सांगा बरं मला. उत्तर द्या. तुम्ही उत्तर दिलं नाही तुम्ही पुढचं लेक्चर जॉईन करायला सांगी ना तुम्हाला. ओके ठीक आहे. तुम्हाला जर सांगायचं असेल यू कॅन चॅट विथ मी. तुम्ही मला सांगू शकता चॅट मध्ये. सो आपल्याला तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे संपत नाही ऍक्च्युली धडा. हे सगळं आपल्याला बघायचं आहे ऑब्व्हियसली आणि वी आर गोइंग टू सी इट ऑब्व्हियसली. पण आपण ते आज बघायचं की उद्या बघायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण मला ओव्हरऑल तुमच्या सिच्युएशन वरून असं वाटतंय की आपल्याला आज थांबायला लागेल इथेच. आपण उद्याला परत कंटिन्यू करू शकू. ओके. सो आजसाठी इथेच थांबूया मला वाटतं. चालेल ना? येस मी मला असं वाटतंय खरंच की आपण आजसाठी इथे थांबलं पाहिजे. आपण उद्याला पुन्हा एकदा जॉईन करूया आणि तुम्हाला जर काही अडत असेल तर प्लीज विचारा. मागचे लेक्चर बघा. ती फार गरजेची आहेत तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. ओके. So bye. Have a nice day. Start working towards your exam. Really have a nice day ahead. Bye.